सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 69 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज फायनली आरव आणि पिहूची एंगेजमेंट झाली. लग्न फक्त 7 दिवसांवर आलं होतं आणि खूपच घरगुती असा फॅमिली फंक्शन साजरं करून त्यांची एंगेजमेंट झाली. आणि आर्यन स्वीटी कधी एकांतात भेटेल आणि त्याला आजचा किस कधी मिळतो याची वाट बघत होता. पण स्वीटी त्याला भेटतच नव्हती. मुद्दाम टाळाटाळ करत होती आणि त्याच घाई गडबडीत ती तिचा मोबाईलसुद्धा घरीच विसरून आली होती. त्यामुळे तिला मेसेज पाठवूनही उपयोग नव्हता. मग त्यानं ठरवलं काहीतरी मनाशी आणि तिला वेटरतर्फे टिश्यू पेपरवर एक चिठ्ठी लिहून पाठवली. जाने मन सावन अभी भी प्यासा है, आतमध्ये चल ना, आय वॉन्ट किस, मला किस हवा आहे. आणि वेटरला स्वीटीकडे इशारा करून म्हणाला, तिला ही चिठ्ठी दे. आणि इतक्यात हे सगळं स्वीटीनं बघितलंच होतं तिरक्या नजरेनं आणि नक्कीच त्याचं काहीतरी बदमाशगिरी सुरू आहे असं तिला कळलं. आणि ती तिथून निसटली आणि नेमकं वेटरला वाटलं की ही चिठ्ठी रियाला द्यायची आहे आणि त्यानं ते सगळं रियापुढे पकडलं. रियानं ते सगळं पाहिलं आणि तिला तर खूप मोठा शॉक बसला. वेटरला ती म्हणाली, हे काय फालतूगिरी आहे, हे कोणी दिलं मला? वेटर म्हणाला, मॅडम, हे मला त्या सरांनी तुम्हाला द्यायला सांगितलं. रिया म्हणाली, कोणते सर? आणि वेटरने आर्यनकडे इशारा केला. तसा आता आपण पकडले जाणार असं वाटून आर्यन तिथून पटकन पळून गेला आणि नेमका रियाला तो दिसलाच नाही. मग रिया वेटरसह तिथं आली. इथे तर कोणीच नाही असं म्हणाली. वेटर इकडे तिकडे शोधत होता आणि त्याला पुन्हा आर्यन दिसला. आर्यन त्याला खाणाखुणा करत होता की नको, काही नको सांगू, गप्प बस. पण वेटरला ते सगळं कळतच नव्हतं. आर्यन लांबूनच क्रॉसमध्ये हात हलवून त्याला सांगू नको काहीच, गप्प बस असं म्हणत होता आणि वेटरला वाटत होतं की तिला इकडे पाठव असं तो म्हणतोय. आणि वेटर म्हणाला, मॅम, ते बघा, ते सर तुम्हाला बोलवत आहेत. आणि आता आर्यन म्हणाला, डफर कुठला, मर गया, याला ना आता एका पंचमध्ये उडवतो. आता तो तुला मला पकडून देणार आणि सगळंच भांडं फुटणार. आणि आर्यन तिथेच पटकन डेकोरेशनसाठी बांधलेल्या पडद्याच्या मागे लपून खाली बसला. आणि रिया तिथं गेली. मग वेटर निघून गेला आणि रिया तिथेच इकडे तिकडे बघत त्याला शोधत होती. आणि आर्यन हळूहळू तिचा अंदाज घेत पडद्यामागे लपत लपत चकमा देत होता. आणि रिया चिडून दात ओठ खाऊन म्हणाली, कोण आहे तो मूर्ख कुठला? आता त्याला सोडतच नाही. काय लाजबीज वाटते की नाही? माझं वय तरी बघायचं. पण एक मिनिट, इथे तर सगळे फॅमिलीतले लोक आहेत, बाहेरचा एकही व्यक्ती नाही. म्हणजे आमच्यापैकीच कोणी केलं आहे का हे? मग ही बदमाशी कुणालने तर केली नसेल ना? असं म्हणून तिनं जरा इकडे तिकडे बघितलं तर कुणाल, अर्जुन, विवेक, अतुल भलतीकडेच बसले होते आणि कुणालचं लक्षही नव्हतं. आणि आजपर्यंतचं त्याचं वागणं बघता तो असं काही करेल असं तिला वाटलं नाही. पण तरीही ती म्हणाली, कुणालला नंतर विचारते, पण आधी इथे कोण आहे का ते बघते, असं म्हणून ती त्याला शोधत होती. आणि आता आर्यन तिथून सटकलं पाहिजे, नाहीतर आत्तू माझा शोध घेणार म्हणजे घेणार. मग तो तिथूनच रांगत रांगत जेवण ठेवलेल्या टेबलखाली घुसला पडद्याच्या आत आणि म्हणाला, ओ नो, माझी अवस्था तर उंदरासारखी झाली आहे या टेबलखालून त्या टेबलखाली. आता आत्तू मला सोडणार नाही. मग इतक्यात त्याला तिथं स्वीटी आलेली दिसली पाणी पिण्यासाठी. त्यानं तिचे सँडल ओळखले आणि हळूच खालून तिच्या पायाला चिमटा घेतला. तसं स्वीटी ओरडली, आऊच, हे काय इतकं टोचलं माझ्या पायाला, असं म्हणून तिने पाय उचलून पाहिला. आणि मग दुसऱ्या पायाला तसंच त्याने चिमटा काढला. आणि आता स्वीटीनं खाली वाकून पाहिलं आणि तिला आर्यन दिसला आणि ती हसायला लागली आणि म्हणाली, आर्यन, तू इथे काय करतोस? तू चोर आहेस का? आर्यन हळूच म्हणाला, थोडंसं हळू बोल. तू तिथून का गेलीस? त्या वेटरनं ती चिठ्ठी आत्तूला दिली आणि आता आत्तू वेटरला हाताशी धरून माझा शोध घेते आणि मला आता पार्टी संपेपर्यंत असंच वेटरपासून आणि आत्तूपासून लपून राहावं लागणार, नाहीतर माझं काही खरं नाही. आणि स्वीटी हसली आणि म्हणाली, मिस्टर रेनबो, पण तुला हे सगळं करायची काही गरज होती का? आर्यन म्हणाला, मग काय करू? तू मला किस कधी देणार आहेस ते बोल, नाहीतर आत्ताच दे, असं म्हणून त्यानं तिचा हात पकडून थोडी जवळ ओढली. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, बदमाश कुठला, कोणी बघितलं तर काय म्हणतील, सोड माझा हात. आणि आर्यन म्हणाला, आता नाही सोडणार, किती वेळ झाला दूर दूर पळतेस. आणि आता इतक्यात तिथं रिया आली आणि म्हणाली, स्वीटी, अगं तू खाली काय करतेस? तसं स्वीटी दचकली
आणि आर्यननं मर गया तू इथे पण आली असं म्हणून तिचा हात सोडला. आणि स्वीटी पटकन उभा राहिली आणि म्हणाली, अगं मम्मी काही नाही, ते सँडल जरा व्यवस्थित बसवत होते. मग तन्वीसुद्धा तिथं आली आणि रियाला म्हणाली, रिया आर्यन कुठे आहे गं? तुला दिसलं का तो? खूप वेळ झालं मी शोधते त्याला पण सापडतच नाही. रिया म्हणाली, दीदी मग त्याला फोन करा. तसा आर्यन आणखीनच दचकला आणि म्हणाला, ओ माय गॉड, आज सगळ्या लेडीज डिटेक्टिव्हगिरी करणार आहेत की काय? आणि सगळ्यांच्या हिटलिस्टवर मीच आहे. आता हा मोबाईल इथेच वाजला तर माझं काही खरं नाही. असं म्हणून आर्यननं पटकन मोबाईल काढून स्विच ऑफ करून टाकला आणि रिलॅक्स फील केलं. तन्वीने आर्यनला फोन लावला पण स्विच ऑफ येत होता. तन्वी म्हणाली, नाही गं, फोन स्विच ऑफ आहे त्याचा. कुठे गेला हा मुलगा काय माहीत. मला वाटलं तू पाहिला असशील म्हणून तुझ्याकडे आले विचारायला. रिया म्हणाली, नाही दीदी, मला आर्यन नाही दिसला, पण मी आणखीन कोणाला तरी शोधत आहे. तन्वी म्हणाली, तू कोणाला शोधत आहेस? रिया म्हणाली, हे बघा ना दीदी, काय फालतूपणा आहे. कोणी पाठवलं असेल मला हे? आता तन्वीनं सुद्धा ते सगळं पाहिलं आणि तो इतका लवली मेसेज बघून तीसुद्धा आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, ओ माय गॉड, खूपच लवली मेसेज आहे हा. पण इथे असं कोण करेल? इथे तर बाहेरचं कोणीच नाही आणि नोकरांमध्ये असं करणं शक्य नाही. आणि रिया, कोणी मजाक करणं शक्य नाही. रिया म्हणाली, मजाक नाही दीदी, पण एप्रिल फूल तरी कोणीतरी केलं असेल असं मला वाटतं. मग तन्वीनं सुद्धा इकडे तिकडे पाहिलं आणि नेमकं तिने अर्जुनकडे पाहिलं आणि अर्जुनची नजरसुद्धा तिच्याकडेच होती. आणि दोघांची नजरानजर होताच अर्जुननं पटकन तिला डोळा मारला. आणि तन्वी हसली आणि रियाला म्हणाली, रिया आता मला कळलं की हे कोणी कोणासाठी केलं आणि इकडे ते मला दे. तसं आर्यन हादरला आणि म्हणाला, ओ माय गॉड, मम्माला कळलं की काय की मी हे स्वीटीसाठी लिहिलं. मग रिया म्हणाली, दीदी काय कळलं तुम्हाला? आणि तन्वी तिच्या कानात हळूच म्हणाली, हे तुझ्या अर्जुन दादानी माझ्यासाठी पाठवलं आहे. बदमाश कुठला, तुला माहीत आहे ना त्याची रोमिओगिरी संपत नाही. आता रियानं सुद्धा अर्जुनकडे पाहिलं तर तो तन्वीकडेच बघत होता आणि गालात गोड हसत होता, कारण आज तन्वी खूप सुंदर दिसत होती. त्याला तर त्याची डार्लिंग वाईफ नेहमीच ब्युटिफुल दिसत असते आणि त्याची नजर तिच्याकडेच लागलेली असते. आणि आता रियासुद्धा हसायला लागली आणि म्हणाली, असं आहे होय, हे मला आधीच कळायला हवं होतं. तरीच मी म्हणाले की मला असं कोण कशाला करेल ना. आधी तर मला वाटलं की कुणाला केलं की काय, पण दीदी तुमचा भाऊ तर तुम्हाला माहीतच आहे, त्यांना रोमॅन्टिक फक्त बेडरूममध्येच होता येतं. आणि तन्वी हसली आणि म्हणाली, पण तुझ्या भावाचं तसं नाही, त्यांना तर ऑल टाईम एनिवेअर कुठेही रोमॅन्टिक होता येतं. बदमाश कुठला. मग रियानं ते सगळं तन्वीच्या हातात दिलं आणि म्हणाली, मग दीदी ही तुमची अमानत तुम्ही सांभाळा. असं म्हणून ती तिथून शोधाशोध बंद करून निघून गेली. तन्वीसुद्धा तिथून निघून गेली आणि स्वीटी आणि आर्यनने तिचं सगळं ऐकलं आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. आणि आर्यन म्हणाला, थँक गॉड, आज फादरने वाचवलं. डॅड, यू आर माय गॉड फादर, लव यू सो मच. असं म्हणून तिथून उठला आणि कोणालाच कळणार नाही असा बाहेर आला. आणि तन्वीने अर्जुनला बोलवून घेतला आणि म्हणाली, अर्जुनजी ही काय बदमाशी आहे? काहीच न कळून अर्जुन म्हणाला, व्हॉट हॅपन? मी काय केलं तनू, आणि तू कशाबद्दल बोलतेस? मग तन्वीनं त्याला ती चिठ्ठी दाखवली आणि म्हणाली, हे काय आहे याबद्दल बोलते मी. आणि ते सगळं पाहून अर्जुनसुद्धा हसायला लागला आणि त्याच्या लक्षात आलं की हे सगळं कोणी केलं आहे आणि कोणासाठी केलं आहे. मग अर्जुन थोडंसं इकडे तिकडे पाहिलं आणि स्वीटी आणि आर्यन एका कोपऱ्यात उभा असलेले त्याला दिसले. दोघेही नॉर्मल गप्पाच मारत होते, पण स्वीटी मात्र खूप लाजत होती आणि आर्यन तिला आणखीन रोमॅन्टिक गप्पा मारून लाजण्यासाठी मजबूर करत होता. आणि मग आता अर्जुन टायगरची ढाल होऊन त्याला वाचवण्यासाठी म्हणाला, यस डार्लिंग, हे मीच लिहिलं आहे, त्यात काय एवढं, थोडीशी गंमत करावी म्हटलं तुझी, सो केली, दॅट्स इट. तन्वी म्हणाली, अरे पण त्या वेटरने हे सगळं रियाला दिलं आणि तिचा गैरसमज झाला की तिलाच कोणीतरी हे दिलं आहे. आणि आता अर्जुन थोडंसं उडवाउडीचं उत्तर दिल्यासारखं हसला आणि म्हणाला, ओके बेबी, पण आता ते मिळालं आहे ना तुला, मग चल ना आत आणि माझी विश पूर्ण कर. देतेस का किस? तन्वीने हसून लाजत त्याला एक फटका दिला आणि म्हणाली, शट अप अर्जुन,
इतकी मुलं मोठी झाली तरी तुला लाज नाही वाटत का? आता मुलं लग्नाला आली. आणि अर्जुन म्हणाला, आता मुलांनी रोमॅन्स सुरू केला म्हणून पॅरेंट्सने बंद करायचा, असं कुठं असतं का बेबी? ज्याने मन, अजूनही तू हॉट आहेस आणि मी हँडसम आहे. तशी तन्वी खूप लाजली आणि तिथून पळून निघाली. तसं त्यानं पटकन तिचा हात पकडला आणि म्हणाला, जानेमन इतकी का लाजतेस? तुझं असं लाजून पाहिलं की कुछ कुछ होता है डार्लिंग. आणि आता तन्वीनं खूप हसून त्याला फटका दिला आणि तिथून निघून गेली. इतक्यात परीसुद्धा आर्यनच्या शोधात होती. आल्यापासून ती त्याला बघत होती पण तो तिला भेटलाच नव्हता. मग नेहा म्हणाली, स्वीटी तुझा आणि आमच्या बेडरूममधून सगळे पाहुण्यासाठी आरवसाठी जे गिफ्ट आहे ते हॉलमध्ये आणून ठेव. आणि स्वीटी आत गेली. तसा आर्यनसुद्धा तिच्या मागे मागे पळाला. तशी परी म्हणाली, चिकू थांब ना, तू का बोलत नाही माझ्याशी? तसा आर्यनसुद्धा थांबला आणि स्वीटी हसून आत गेली. आणि तो म्हणाला, अगं नेहा, आंटीनं काम सांगितलं ना, ते करून आलो. मग परी म्हणाली, चल मी सुद्धा येते. तेवढीच स्वीटीची मदत होईल. आणि आर्यनने डोक्यावर हात मारला आणि परीसुद्धा त्याच्या मागे गेली. आणि आर्यनला इथेसुद्धा स्वीटीचा किस येणार नव्हता. मग स्वीटीनं गिफ्टचा बॉक्स उचलला. तसं आर्यननं सुद्धा, वेट, मी तुझी मदत करतो असं म्हणून तिच्या हातावर त्याचे हात ठेवले आणि तो गिफ्ट बॉक्स पकडून ठेवला. इतक्यात आर्या आली आणि परीला घेऊन गेली फोटोज काढायला. आणि आर्यन आणि स्वीटीला एकांत मिळाला, जसा आर्यनला हवा होता तसा. मग आर्यन तिला ओठांचा पाऊट करून म्हणाला, स्वीटी आता तुला सोडणार नाही. आता तर पक्का तुला बाईट करणार. मग पार्टीमध्ये तुझी फजिती होईल ते होईल, आय डोंट केअर. ती थोडी हसली आणि म्हणाली, मिस्टर आर्यन, आधी माझ्या ओठांपर्यंत पोहोचून तरी दाखवा. आणि आर्यन म्हणाला, ऐसी बात, चॅलेंज करतेस का? चॅलेंज ॲक्सेप्टेड मिस सुभेदार. असं म्हणून तो तिच्या ओठांकडे ओठ घेऊन गेला. इतक्यात स्वीटीने तो गिफ्टचा बॉक्स दोघांच्या मध्ये पकडला आणि चेहरा लपवून घेतला. आणि आर्यन पुन्हा त्या गिफ्टच्या मागून तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात तिथे रिया आली आणि म्हणाली, झालं का तुम्हा दोघांचं गिफ्ट ठेवून? आणि आर्यन, तू कुठे गेला होतास? सापडतच नव्हता. दीदी किती शोधत होत्या तुला. तसं आर्यननं जीभ चावत तिच्या हातावरचे हात सोडले आणि त्याचवेळी स्वीटीनं सुद्धा घाबरून हात सोडले आणि झालं, सगळी गिफ्ट खाली पडली. पुन्हा दोघेही गडबडीत ती उचलायला गेली आणि पुन्हा दोघांची टक्कर झाली. दोघेही आऊच म्हणून ओरडले. आणि रिया म्हणाली, काय चाललंय तुम्हा दोघांचं कुणाच ठाऊक. तशी स्वीटी म्हणाली, मम्मी बघ ना, हा रेनबो सारखा सारखा मध्ये मध्ये येतो, स्वतःही नीट काम करत नाही आणि मलाही करू देत नाही. आर्यन म्हणाला, मग तूच कर ना. असं म्हणून तो उठला. स्वीटीसुद्धा उठली आणि म्हणाली, नाही नाही, आता तू उचलायचं. आर्यन म्हणाला, अजिबात नाही मिस डपर, तू पाडलंस ना, मग तू उचल. मग आता स्वीटीनं रियाच्या पाठीमागे जाऊन रियाच्या खांद्यावर तिची हनुवटी टेकवली आणि आर्यनला डोळा मारून ओठाचा पाऊट केला आणि खूप मादकपणे हसली. हळूच दाताने ओठ चावला आणि सहेतुकपणे गोड आवाजात म्हणाली, आर्यन, जर तू हे उचललंस तर मी तुझं सगळं ऐकेन. आय प्रॉमिस, इथून पुढे तुझ्याशी भांडणार नाही. आणि आता आर्यनची विकेट पडली नाही तरच नवल. आणि त्याने सुद्धा लगेच माघार घेतली आणि सगळे गिफ्ट उचलून ठेवले. आणि रिया तर चक्रावलीच आणि म्हणाली, आज कसं काय आर्यननं लगेच ऐकलं हिचं? हा कसा काय चमत्कार झाला? आर्यन, तू काय म्हणत होता तिला आणि ती काय ऐकणार आहे तुझं? आर्यनला आता काय सांगावं ते कळेना आणि स्वीटीकडे तो बघत होता. आणि रियाच्या खांद्यावर डोकं टेकवून स्वीटी मात्र त्याला ओठांचे पाऊट करत होती. नाक, तोंड, ओठ एका जागी आणून त्याला खूप सेक्सी अदा करून दाखवत होती आणि चिडवत होती, नॉटी गर्लसारखी. आणि ते बघून आर्यन तिच्याचकडे भान हरवून बघत होता. आणि तिने जसा डोळे झाकून आर्यनला पाऊट केला तसं रियानं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाली, स्वीटी काय म्हणत होता गं आर्यन? आणि तुला काय झालं? तू अशी का करतेस? तशी स्वीटीची चोरी पकडली गेली आणि लगेच तिने नाकात गुदगुदी होते असं करत नाक खाजवलं आणि म्हणाली, काय नाही मम्मी, ते थोडंसं सर्दी आल्यासारखं वाटते आणि नाकात गुदगुदी झाली म्हणून मी तसं केलं. आणि आर्यन खूप हसायला लागला आणि मनात म्हणाला, मिस स्वीटहार्ट, तुम्हाला गुदगुदी नक्की कुठे कुठे होत आहे हे मला माहीत आहे. नौटंकी नंबर 1, बहाना करने में मैडम का हाथ कोई नहीं पकड़ सकता.
आणि रिया म्हणाली, मग आता आईस्क्रीम खाऊ नकोस, कळलं? आणि आता चल बाहेर, असं म्हणून ती दोघांना बाहेर घेऊन आली. आणि आता यांच्या लक्षात आलं की आज हिचा किस मिळणं मुश्किल आहे. आणि झालं ही तसंच. एंगेजमेंट पार्टी संपली, सगळे घरी गेले. आर्यनसुद्धा थोडासा निराश होऊनच घरी आला. पण आता पिहूच्या लग्नाची लगबग सुरू झाली होती आणि सगळे एक्साईट होते. नाराज वगैरे व्हायला कोणालाच वेळ नव्हता. मग सगळ्यात आधी सगळ्यांना बॅचलर पार्टीसाठी इन्व्हाइट केलं. आरवसुद्धा त्याच्या फ्रेंड्सना बॅचलर पार्टीसाठी घेऊन तिथंच येणार होता आणि दोघांची पार्टी एकत्रच करायचं ठरलं. म्हणजे काय विचारूच नका, फन आणि एन्जॉयमेंट डबल होणार होती. मुलींनी बॅचलर पार्टीसाठी कोणते कपडे घालायचे ते आत्तापासूनच ठरवायला सुरुवात केली आणि सगळे खुश होते, उत्साहात होते. आणि आर्यन म्हणाला, आता हिला बॅचलर पार्टीमध्ये दाखवतो. तिथे तरी या मिस सुभेदारला मला किस द्यावाच लागेल आणि सगळा एप्रिल फुलचा बदला घेणार म्हणजे घेणार. आणि तिने खूप वेळ मला छोटे मोठे एप्रिल फूल केले ना, आणि आत्ता मी बदला घेणार आणि तो सुद्धा एकदम ग्रँड बदला, असं त्यानं ठरवलं. आणि आता आज अर्जुन उद्या साऊथ इंडियासाठी टूरवर निघणार होता आणि तो रात्री तन्वीला मिठीत घेऊन म्हणाला, तनू, मी उद्या साऊथ इंडियासाठी टूरवर निघणार आहे. टेक केअर बेबी. तू स्वतःची, आपल्या मुलांची आणि आपल्या कंपनीची काळजी घ्यायची, ओके? तन्वीला तर अर्जुन कुठे निघाला की खूप भीतीच वाटायची आणि त्याच भीतीपोटी तिनं त्याचं टी शर्ट घट्ट पकडलं आणि तिला घट्ट मिठी मारली. तिच्या त्या घट्ट मूठ पकडली आहे त्या टी शर्टवरून त्याला समजलं की ती किती घाबरलेली आहे. मग त्यानंही तिला घट्ट मिठी मारत तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला, माय हॉट बेबी डॉल, इतकं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही बेबी, मी सुखरूप घरी येणार आहे. आणि ती म्हणाली, अर्जुन अजिबात बोलू नकोस, फक्त स्वतःची काळजी घे माझ्यासाठी, ओके? आणि येस बेबी, असं तो म्हणाला आणि दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. मग सकाळी सकाळी अर्जुन मुलांना भेटला. आर्यन म्हणाला, डॅड हॅपी जर्नी, लवकर परत या. आर्या तर मायूस होत म्हणाली, डॅड मला नाश्ता कोण चालणार तुम्ही गेल्यावर, मग मी उपाशी राहू का? आणि अर्जुन म्हणाला, टायगर मला वाटतं हिचं ना आपण लग्नच लावून देऊ आणि तिच्यासाठी एखादा बिझनेसमॅन वगैरे नकोच बघायला, फक्त हिला नाश्ता आणि जेवण भरवणारा नवरा बघूया, ठीक राहील ना प्रिन्सेस? तसे सगळे हसले आणि आर्या थोडीशी चिडली आणि लाडात येऊन म्हणाली, डॅड जा तिकडे, मला नको नवरा, मला तुम्हीच भरवायचो. आणि अर्जुन पुन्हा तिची मस्करी करत म्हणाला, तनू तिचं हे बोलणं आता रेकॉर्ड करून ठेव, जेव्हा मोठी होईल शादी लाईक तेव्हा बघू ना म्हणते का नवरा नको. अगं पळत पळत जाशील डॅडचा हात सोडून नवऱ्याच्या मागे. तसा आर्यन खूप हसायला लागला आणि आर्या रुचली. मग अर्जुन म्हणाला, ओके नाव इनफ, आता कोणीच हसणार नाही माझ्या प्रिन्सेसला. टायगर मी परत येईपर्यंत माझ्या प्रिन्सेसला जेवण भरवण्याची जबाबदारी तुझी, ओके? मेरी बच्ची का ख्याल रखना, असं म्हणून तो घरूनच निघाला. बाहेर आल्यावर अतुलने त्याचं पासपोर्ट आणि तिकीट त्याच्या हातात ठेवले आणि दरवेळी त्याच्या हातात हात देऊन त्याला हॅप्पी जर्नी म्हणणाऱ्या अतुलने आज अर्जुनला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, लवकर या सर, बाकी सगळे इव्हेंट तर तुम्ही मिस कराल आणि आम्ही तुम्हाला खूप मिस करू, पण लग्नाला मात्र नक्की तुम्ही मला इथं आदल्या दिवशी हवे आहात म्हणजे हवे आहात. कसं मॅनेज करायचं ते हे मी अर्जुनला सांगण्याची गरज नाही. आणि अर्जुनने सुद्धा हसून त्याची पाठ थोपटली आणि म्हणाला, यस बॉस, तुमची ऑर्डर कोण टाळू शकतो? आणि मग अर्जुन त्याच्या आलिशान अशा ब्लॅक फॉर्च्युनरमध्ये बसला. त्याचे 2 बॉडीगार्डसुद्धा लगेच गाडीत बसले आणि त्याच्या सिक्युरिटीसाठी जयने अरेंज केलेल्या 4 गाड्या व्हाईट कलरच्या, 2 पुढे आणि 2 मागे असा सगळा ताफा एअरपोर्टच्या दिशेने निघाला. आणि इकडे MD खन्नाला सनीचा फोन आला. सनी गोव्यामध्ये हॉलिडे सेलिब्रेट करायला गेला होता आणि मग सनीला बोलल्यानंतर अवजेचा फोन आला MD खन्नाला आणि तो म्हणाला, शिकार घर से निकल चुकी है और थोड़ी ही देर में शिकार जाल में फसने वाली है. आणि दोघेही हसायला लागले. आणि आता इतक्यात अर्जुनच्या गाडीचा पाठलाग करत करत जवळजवळ 20 ते 30 गाड्या एकामागे एक निघाल्या आणि बघता बघता अर्जुनच्या सिक्युरिटीसाठी असलेल्या 4 गाड्या गायब झाल्या आणि त्याऐवजी अहुजाने पाठवलेल्या गाड्यांनी अर्जुनच्या गाडीला 4ही बाजूंनी घेराव घातला आणि याची अर्जुनला अजिबात खबरच नव्हती.